हां, तर काल आपण 7ही वारांचे 7 शब्द शिकलो आणि त्यानुसार आपण एकदा पुन्हा काल जे शिकलो त्याची प्रॅक्टिस घेऊ, म्हणजे आजचा जो विषय आहे हा सर्वांना लक्षात येईल. तर काल आपण शिकलो अद्य. आता अद्य मंगलवासरः. पुन्हा एका, अद्य मंगलवासरः. श्वः कः? श्वः बुधवासरः. परश्वः कः? परश्वः गुरुवासरः. त्यानंतर एक मिनिट, अद्य मंगलवासरः. श्वः बुधवासरः. परश्वः गुरुवासरः. प्रपरश्वः कः? प्रपरश्वः शुक्रवासरः. अगदी बरोबर, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. आता मला सांगा, सोमवासरः कदा? कदा सोमवासरः? इह्यः सोमवासरः. रविवासरः कदा? रविवासरः कदा? शनिवासरः कदा? अगदी बरोबर, प्रपरह्यः शनिवासरः. तर हे एवढे मुद्दे आपण काल शिकलो होतो. आज आपण पुढे जाऊया आजच्या नवीन मुद्द्यासोबत. एकदा मी माझ्या लॅपटॉपवरून जॉईन होतो आणि तिथून स्क्रीन शेअर करतो. चला, स्क्रीन दिसते ना आता माझी? चला, सर्वांना माझी स्क्रीन दिसते आहे. म्हणजे 5.5 पर्यंत आपण काल शिकलो होतो. आज आपल्याला 5.6 शिकायचा आहे. तर आता हा मुद्दा आहे ना, थोडासा सर्वांना समजून घ्यावा लागेल, थोडासा लक्ष देऊन. आता एक एक बिंदू याचा समजून घेऊया आपण. बघा, आपल्या समोर 5.6 हे आहे. वरचा भाग शिकलो होता, आता आज आपण खालचा भाग शिकूया. आता इथं जे लाल अक्षरात संस्कृतमध्ये लिहिलं आहे ना प्रश्न, हा समजून घेऊया आपण. इथं लिहिलेलं आहे, प्रथम वाक्यम पठित्वा प्रश्नस्य उत्तरम लिखतु. आता हे आधी आपण समजून घेऊया. इथं यांना काय म्हणायचं आहे, काय विचारलेलं आहे? तर लिखतु ही आपल्याला आज्ञा केलेली आहे. लिखतु म्हणजे लिहा. काय लिहा? तर उत्तरम लिखतु, उत्तर लिहा. कशाचं उत्तर लिहायचं आहे? तर प्रश्नस्य उत्तरम लिखतु, प्रश्नाचं उत्तर लिहा. बघा, हे 3 शब्द, प्रश्नस्य उत्तरम लिखतु, प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि किम कृत्वा, काय करून प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे? तर पठित्वा, वाचून. काय वाचून? तर प्रथम वाक्यम पठित्वा. आता प्रथम वाक्यम म्हणजे पहिले वाक्य. तर पहिले वाक्य वाचून प्रश्नाचे उत्तर लिहा, अशा हा प्रश्नाचा
आपल्याला अर्थ होतो. म्हणजे इथे जे लिहिलेलं आहे प्रथम वाक्यम पठित्वा प्रश्नस्य उत्तरम लिखतु. आता आपण पाहूया इथं काय म्हणायचं आहे यांना. तर इथे हे आहे प्रथम वाक्य आणि त्यानंतर हा आहे प्रश्न आणि हे आहे प्रश्नाचं उत्तर. तर आता पहिलं वाक्य, प्रथम वाक्य काय आहे? अद्य षोडश दिनांकः. आता दिनांक म्हणजे दिनांक आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे. दिनांक म्हणजे तारीख. आपण मराठीमध्ये तारीख म्हणतो, त्याला दिनांक पण आपण म्हणतो. हा, तर अद्य षोडश दिनांकः. समजा आज 16वा दिवस आहे. 16वा दिवस म्हणजे 16वी तारीख आहे. षोडश दिनांक 16 तारीख असेल तर आता तुम्ही सांगा पंचदश दिनांकः कदा. आज जर 16 तारीख असेल तर 15 तारीख केव्हा? तर हे आहे आपलं प्रथम वाक्य. हा झाला प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर. आता आपल्या सर्वांना माहिती आहे 14, 15 आणि 16. मग आजची तारीख जर 16 असेल तर ही 15 तारीख केव्हा होईल? ती काल होईल. मग काल करता संस्कृतमध्ये ह्यः असा शब्द आहे. म्हणून उत्तर झालेलं आहे. हे इथं उत्तर लिहिलं आहे मी, त्याच्याभोवती एक चौकट केलेली आहे. पंचदश दिनांकः ह्यः. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या लॉजिकनं आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर आता चला आपण आता आपल्या प्रश्नाकडे वळूया. आता इथे पहिलं वाक्य आहे, म्हणजे दुसऱ्या प्रश्नामधलं पहिलं वाक्य हे आहे अद्य सोमवासरः. आता समजा आज सोमवार असेल तर यावरून प्रश्न झाला मंगलवासरः कदा. त्या प्रश्नाचं उत्तर आता बरोबर. श्वः मंगलवासरः किंवा मंगलवासरः श्वः असंही उलटं जरी लिहिलं तरीही चालेल. तिसरा प्रश्न अद्य चतुर्विंशती. 24ला संस्कृतमध्ये चतुर्विंशती म्हणतात. आपण संख्यांमध्ये शिकलेलो आहोत. अद्य चतुर्विंशतितम दिनांकः. आता इथे तम, काल कोणीतरी प्रश्न विचारला होता तम म्हणजे काय. तर तम म्हणजे इंग्लिशमधला TH म्हणजे 24th असं होईल. आता 24th. चला, तर अद्य चतुर्विंशतितम दिनांकः. आता प्रश्न आहे षड्विंशतितम दिनांकः कदा. 26वी तारीख केव्हा. द्या आता याचं उत्तर काय होईल. तर आता इथं असं उत्तर येईल षड्विंशतितम दिनांकः परश्वः. नाही, परश्वः हे उत्तर येईल. परह्य नाही, श्वः, परश्वः. कसं बघा. 20 तारीख म्हणालात ना सर तुम्ही. नाही का प्रश्न बघा. प्रश्न आपल्या स्क्रीनवर लिहिलेला आहे. अच्छा. बघा अद्य चतुर्विंशतितम दिनांकः. आज जर 24 तारीख असेल तर श्वः पंचविंशती, परश्वः षड्विंशती. समजलं सर्वांना. बरोबर आहे. हे उत्तर येईल. तर चला हा प्रश्न समजला का सर्वांना. होय होय. नाही पण तमचा अर्थ नाही लक्षात आला तर पुन्हा एकदा सांगा ना. पुन्हा एकदा मी आपल्या याच्यावर सांगतो, ऑफिसमध्ये सांगतो, डॉक्युमेंटमध्ये. तमचा अर्थ बऱ्याच लोकांना कळला नाही. तम या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगा. तसं पाहिलं तर मराठीमध्ये बऱ्याच लोकांना तम या शब्दाचा अर्थ माहिती आहे. तो म्हणजे अंधार, अंधकार. तेवढंच माहिती. अगदी बरोबर.
पण तो तम बघा मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तरतम भाव हा एक विषय असतो मराठी व्याकरणामध्ये. हो, तरतम भाव. तो तरतम भाव हा संस्कृताचाच आहे. आता इथे आहे ना इंग्रजीमध्ये डिग्री असतात, डिग्रीज. गुड, त्यानंतर बेटर आणि बेस्ट. तर यांच्यापैकी बेटर म्हणजे तर आणि बेस्ट म्हणजे तम हा एक अर्थ झाला. म्हणजे बघा उच्च म्हणजे हाय आणि उच्चतर म्हणजे हायर आणि उच्चतम म्हणजे हायेस्ट. ठीक आहे, हा तम शब्दाचा एक अर्थ झाला. माईक चालू आहे, माईक कोणाचा तरी चालू आहे. हा चला, कोणाचा तरी माईक सुरू आहे. सर्वांनी कृपया आपापले माईक बंद करा. बघा मी जेव्हा शिकवत असतो ना तेव्हा माझ्या स्क्रीन शेअर सुरू असल्यामुळे मला बाकी विद्यार्थी पाहता येत नाही कोणाकोणाचे माईक सुरू आहेत. तर त्यामुळे कृपया आपण स्वतःहून आपला माईक किमान माझं शिकवणं सुरू असताना तरी बंद ठेवा. त्यानंतर पुन्हा सुंदर. सुंदर म्हणजे सुंदर आणि सुंदरतर म्हणजे मोर ब्युटिफुल आणि सुंदरतम म्हणजे सर्वात सुंदर असा तर आणि तमचा एक अर्थ झाला. पण आपल्या पुस्तकामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ना तो तम वेगळा आहे. ते सांगतो मी तुम्हाला कसा. तर इथला तम या शब्दाचा अर्थ होतो वा आणि इंग्रजीमध्ये त्याला TH असा शब्द मिळतो. कसा, याचे उदाहरण देतो मी तुम्हाला. बघा असं लक्षात येईल आता. एकविंशती तमः या शब्दाचा अर्थ होतो 21वा आणि इंग्रजीमध्ये होईल 21st. त्यानंतर चतुर्विंशती, आपल्या पुस्तकातले शब्द घेतो. चतुर्विंशती तमः याचा अर्थ काय होईल 24वा. इंग्रजीमध्ये 24th 25वा. पंचविंशती तमः म्हणजे 25वा. इंग्रजीमध्ये 25th. पुढे 26वा. षड्विंशती तमः 26वा. चला, एवढ्या उदाहरणांवरून तम या शब्दाचा अर्थ समजला का तुम्हाला? हो, समजला मला. सर मेरा एक डाउट है, लेकिन मैं आपको क्लास के लास्ट में पूछूंगी क्योंकि अभी पूछूंगी ना तो वो थोड़ा उनके लिए समझ मतलब कंफ्यूजिंग हो जाएगा. ठीक है. आता तम या शब्दाचा अर्थ अंधार केव्हा होतो ते लक्षात घ्या. हा तमच्या ऐवजी जेव्हा तमस असा शब्द असतो ना तेव्हा त्याचा अर्थ अंधार होतो. फक्त तम एवढा शब्द असेल तर त्याचा अर्थ अंधार होत नाही. तमस या शब्दाचा अर्थ अंधार असा होतो. चला पुढे जायचं आता. आता आपल्या पुस्तकाकडे येऊया आपण. तर इथे लिहिलेलं होतं. तर याच प्रकारचे एक दोन उदाहरण आणखी घेऊया म्हणजे सर्वांना लक्षात येईल.
अद्य 27तम दिनांकः. प्रथम वाक्य. आता प्रश्न बघा. प्रश्न असा आहे 25तमः दिनांकः कदा, हा प्रश्न आहे. काय होईल याचं उत्तर? बरोबर आहे. उत्तर येईल 25तमः दिनांकः परह्यः. पुढे 30तमः दिनांकः कदा, या प्रश्नाचं उत्तर सांगा. 30 तारीख केव्हा? 30तमः दिनांकः प्रपरश्वः. 28तमः दिनांकः कदा? 28तमः दिनांकः श्वः. श्वः. अगदी बरोबर. आता पुढचा प्रश्न बघा. यदि म्हणजे जर, इफ. यदि अद्य शनिवासरः. यदि अद्य शनिवासरः. आता प्रश्नाचं उत्तर द्या. 26तमे दिनांके कः. प्रश्न समजला का? हा बघा, आज शनिवार आहे तर 26 तारखेला काय असेल? आज शनिवार आहे तर 26 तारखेला काय? काय काय पुन्हा सांगा. हा, हे उत्तर बरोबर आहे. कसं ते सांगतो ऐका. आज शनिवार म्हटलं तर आज शनिवार आहे, ठीक आहे. तारीख कुठे सांगितली तुम्ही? तारीख ही काय तारीख? ही काय पहिल्या ओळीत तारीखच आहे. अच्छा. सांगितली ना तारीख आहे ना. ही काय तारीख? ही तारीख ही बघा, लक्षात घ्या, समजून घ्या. अद्य 27तम दिनांकः आणि आज सांगितलेला आहे शनिवासरः. मग आता 27 तारखेला शनिवार आहे, मग 26 तारखेला काय होईल? याच्या आधीचा शुक्रवार. हा, थोडासा ट्रिकी प्रश्न होता. हा, चला पुढे चला. चला, तर हा बिंदू समजला ना सर्वांना. 5.6. यात काही प्रश्न नसेल तर आपण लक्षात ठेवायचं म्हणजे अवघड आहे नाही का? आता आपल्याला बघा, आपल्याला जेवढं अवघड बनवायचं तेवढं बनवता येतं. नाही, सोपं अवघड नको आम्हाला. ठीक आहे. 6.1. आता नवीन पॉईंट सुरू झाला इथून 6.1 पासून. आता दोन मित्र एकमेकांसोबत बोलत आहेत, संभाषण करत आहेत. यामध्ये आपल्याला फक्त आता शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे एक प्रकारे असं समजा की आपण जे शुक्रवारी पंचतंत्र कथा शिकतो ना, त्याच प्रकारचं आहे असं समजा. आणि यामध्ये
विशेष करून हे जे शब्द आहेत ना, हरी ओम, सुप्रभातम, स्वागतम, क्षम्यताम, नमस्कारः, चिंतामस्तु, हे शब्द विशेष करून लक्षात ठेवायचे. केव्हा वापरायचे बघा. आधी मी या शब्दांचा अर्थ सांगतो. पहिला शब्द आहे हरी ओम. तर हरी ओम हा हॅलो करता पर्यायी शब्द आपल्याला वापरता येतो. हॅलो, आपण जे हॅलो म्हणतो ना आजकाल, त्याऐवजी हरी ओम. त्यानंतर सुप्रभातम, गुड मॉर्निंग. स्वागतम, वेलकम. त्यानंतर क्षम्यताम, सॉरी. नमस्कार म्हणजे नमस्कार. चिंता मास्तु, डोंट वरी, चिंता मत करो. चला, या सर्व शब्दांचे अर्थ समजले. तर आपण आता तो जो पॅरेग्राफ आहे, ज्या पॅरेग्राफमध्ये शब्द येणार आहेत, ते शब्दात तो पॅरेग्राफ आता वाचूया. म्हणजे या शब्दांचा प्रत्यक्ष वाक्यांमध्ये कसा वापर होतो ते आपल्याला या पॅरेग्राफमध्ये समजेल. पहिलं वाक्य, हरिः ओम, सुप्रभातम. हरिः ओम म्हणजे हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. त्यानंतर पुढचं वाक्य, नमस्ते श्रीमन, स्वागतम, आगच्छतु, उपविशतु. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ घ्या. पहिला नमस्ते. नमस्ते म्हणजे नमस्ते. आता नमस्ते श्रीमन, हा श्रीमन शब्द आपण सर या अर्थाने वापरू शकतो. आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये सर. तर नमस्ते श्रीमन, हॅलो सर. स्वागतम म्हणजे वेलकम. आगच्छतु या. उपविशतु बसा. तर एकदा पुन्हा ओळ. नमस्ते श्रीमन, स्वागतम, आगच्छतु, उपविशतु म्हणजे नमस्कार सर, या. नाही, स्वागत आहे, स्वागत आहे, आपले स्वागत आहे, या, बसा. पुढचं वाक्य, धन्यवादः, धन्यवाद. पुढचं वाक्य, सर्वम कुशलम वा. सर्वम म्हणजे सगळं, कुशल म्हणजे ठीक, आणि वा हा वा टाकला की आपलं वाक्य प्रश्नार्थक बनते. सर्वम कुशलम म्हणजे सगळं ठीकठाक, आणि सर्वम कुशलम वा म्हणजे सगळं ठीकठाक. बघा, बोलू नाही, माझा वर्ग चालू आहे. तर सर्वम कुशलम वा, सगळं ठीकठाक आहे ना, असा तो प्रश्न झाला. आता उत्तर आहे आम कुशलम, हो सगळं ठीक आहे. भवान एतत् पुस्तकम स्वीकरोतु, तुम्ही हे पुस्तक घ्या, स्वीकार करा. पुढे आहे कथम अस्ति एतत् पुस्तकम, कसे आहे हे पुस्तक. पहिला शब्द कथम. कथम म्हणजे कसे. कथम अस्ति म्हणजे कसे आहे. कथम अस्ति एतत् पुस्तकम म्हणजे कसे काय आहे हे पुस्तक. आता यावर उत्तर आहे समीचीनम अस्ति. समीचीनम म्हणजे छान आहे. भवान अपि पठतु, तुम्ही सुद्धा वाचा, असा पुढच्या वाक्याचा अर्थ झाला. आता पुढे तो म्हणतो अस्तु अनंतरम पठामी. अस्तु म्हणजे ठीक आहे. अनंतरम पठामी. अनंतरम पठामी म्हणजे मी नंतर वाचणार. बघा, अनंतर या शब्दावर आपली चर्चा झाली होती पंचतंत्र कथामध्ये. आपण मराठीमध्ये हा अ म्हणत नाही, आपण फक्त एवढं म्हणतो नंतरम, नंतर वाचणार. पण संस्कृतमध्ये मात्र नंतर हा शब्द नाही, तर तो शब्द अनंतर असा शब्द आहे. अनंतरम पठामी. ठीक आहे. आता पुढचा वाक्य आहे अहम गच्छामी, मी जातो. त्यानंतर हा म्हणतो तिष्ठतु पानीयम स्वीकरोतु. तिष्ठतु म्हणजे थांबा. पानीयम स्वीकरोतु, पानीय म्हणजे पेय, ड्रिंक, थोडं काही पिऊन जा. आता पानीय म्हणजे पाणी पण होतं, शरबत पण होतं, आणि चहाला सुद्धा आपण पानीय म्हणू शकतो. मूळतः पानीय म्हणजे ड्रिंकेबल थिंग असं त्याचा अर्थ होतो. ड्रिंकेबल. मग ड्रिंकेबल चहा सुद्धा आहे, ड्रिंकेबल सरबत सुद्धा आहे, आणि ड्रिंकेबल नुसतं फक्त पाणी पण आहे. ठीक आहे. तर पानीयम स्वीकारतो, काहीतरी चहा पाणी घ्या, असा त्याचा अर्थ होतो.
त्यानंतर पुढे आहे क्षम्यता मास्तु, माफ करा, नको मला. क्षम्यता म्हणजे क्षमा करा आणि मास्तु, मास्तु म्हणजे नको, नको मला. पुढचं वाक्य आहे किंचित स्वीकरोतु. किंचित म्हणजे थोडंफार, तर किंचित स्वीकरोतु, थोडंसं तर घ्या. त्यानंतर तो पुढे म्हणतो अस्तु धन्यवाद. अस्तु म्हणजे ठीक आहे. जेव्हा तो म्हणतो ना किंचित स्वीकरोतु म्हणजे थोडेफार घ्या, तर त्यावर तो म्हणतो ठीक आहे, धन्यवाद द्या, म्हणजे तो घेतो शेवटी. त्याचं जे काही पाणी आहे, सरबत जे काही असेल ते. अस्तु धन्यवाद, ठीक आहे घ्या. मग आता पुढे जो देणारा आहे ना, सरबत देणारा, तो विचारतो शर्करा अधिका अस्ति केलं, म्हणजे साखर जरा जास्त झाली का? तर त्यावर तो पिणारा म्हणतो चिंता मास्तु, अरे काळजी करू नका. आणि कंसामध्ये लिहिलं आहे पिबती. पिबती म्हणजे मग तो त्याचं जे काही पेय आहे ते प्यायला लागतो. आणि पिल्यानंतर म्हणतो अहम आगच्छामी, आता मी येतो. नमस्कारः, पुन्हा होतो एकदा नमस्कारः. तर अशा पद्धतीने हा पूर्ण पॅरेग्राफ आपण एकदा समजून घेतला. आता हा पूर्ण पॅरेग्राफ मी वाचतो, फक्त रीडिंग करतो. आता आपण या सर्व शब्दांचा अर्थ लक्षात घेतला. आता बघा हे तुम्हाला समजायला लागेल. मी फक्त वाचतो बरं का. या पहिल्या वाक्यापासून. सर एक विचारू का? थांबा ना, एकदा वाचन करून घेऊ द्या. कीला म्हणजे काय होते? हा, पहिलं वाक्य आहे हरिः ओम सुप्रभातम, नमस्ते श्रीमन, स्वागतम, आगच्छतु, उपविशतु, धन्यवादः, सर्वं कुशलं वा? आम कुशलं, भवान् एतत् पुस्तकं स्वीकरोतु. कथम् अस्ति एतत् पुस्तकं? समीचीनम् अस्ति, भवान् अपि पठतु. अस्तु, अनन्तरं पठामि. अहं गच्छामि, तिष्ठतु, पानीयं स्वीकरोतु. क्षम्यतां मास्तु, किञ्चित् स्वीकरोतु. अस्तु, धन्यवादः. शर्करा अधिका अस्ति किल? चिंता मास्तु. तो पिबती, पितो. आणि शेवटी म्हणतो अहम आगच्छामि, नमस्कारः. आणि शेवटी आपण म्हणतो नमस्कारः. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पॅरेग्राफ वाचून समजून घेतला. आता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर विचारू का? हा विचारा. किल म्हणजे काय? किल, किल किल हे एक अव्यय आहे, त्याचा स्वतंत्र अर्थ काही होत नाही. फक्त वाक्यामध्ये एक भारदास्तपणा आणण्यासाठी ते आपण वापरतो. म्हणजे साखर थोडी जास्त झाली का बरं, अशा पद्धतीने. आणखी कोणता शब्द कोणाला समजला नसेल तर विचारा. एकच होता. सोपा होता ना पॅरेग्राफ? चला, तर आता या पॅरेग्राफवरून एक गोष्ट निश्चित झाली की सर्वांना आता थोडं थोडं संस्कृत यायला लागलं. बघा हे एवढे साधे सोपे वाक्य. वाजू नाही, अरे वाजू नको ते. पल्लवी अय इले घे. हा इकडे इकडे तू ये नाही. ह्या पल्लवी पाटील. जा. ते तुम्हाला ते उत्तर देणाऱ्या त्या ह्याच. पण मला दिसलाच नाही चेहरा. जाऊ द्या, ते गेली ती. हा असो. हां, तर मला काय म्हणायचं होतं की हा पॅरेग्राफ पाहून आपल्या सर्वांना आता एक प्रकारचा असा आत्मविश्वास यायला पाहिजे की एवढं प्राथमिक स्तराचं तरी संस्कृत आता सर्वांना
थोडं थोडं का होईना समजायला लागलाय. हां, तर आता हरिः ओम, सुप्रभातम, स्वागतम, क्षम्यताम, नमस्कारः, चिंता मास्तु, हे छोटे छोटे शब्द आपण वापरू शकतो संभाषणामध्ये. आणि हे असे शब्द आहेत की संस्कृतच नाही तर आपण मराठी, हिंदी किंवा अन्य भाषांमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. मेरा एक प्रश्न है, कथा मस्ती होता है या कथा मस्तू होता है? प्रश्न समझा नहीं. कथा मस्ती होता है या कथा मस्तू होता है? हाँ. कथा में आप पूछते ना कैसे हो आप, कैसे हो? कथम अस्ति. अस्ति ना, हाँ वही. अय गळा इले घेऊन जा ना तिकडे. विचारू का? हाँ बोला. तर एक विचारू. हाँ. अस्ति हे क्रियापद आहे बरोबर, हो. आणि अस्तु हे अव्यय आहे बरोबर. नाही नाही नाही, चूक. अस्ति हे पण क्रियापद आहे आणि अस्तु हे सुद्धा क्रियापदच आहे. हो. पण ठीक आहे म्हटल्यासारखं होईल ना. अस्तु अनंतरम पठामी, मग अस्तु इथं काय झालं? आता बघा, अस्तु या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो. पठती म्हणजे वाचतो आणि पठतू म्हणजे वाचा. ठीक आहे. लिखती म्हणजे लिहितो आणि लिखतू म्हणजे लिहा असा त्याचा अर्थ होतो. त्याच प्रकारे अस्ति म्हणजे आहे आणि अस्तु म्हणजे असा. ठीक आहे, तसेच असावे. म्हणजे बघा, ओके आपण ठीक आहे हा मराठीमध्ये त्याकरता शब्द वापरला, पण अस्तूचा मूळ अर्थ आहे ठीक आहे बाबा तसंच असावं. एखादा म्हणतो ना अहम आनंदितः किंवा अहम दुःखितः, तर आपण म्हणतो अस्तु बाबा तसाच राहा, ठीक आहे तसाच राहा, असा त्याचा अर्थ होईल. कोणी दुःखी आहे असं म्हटलं त्याला अस्तु म्हटलं तर किती राग येईल. आणि आपल्याला राग आणायचा असेल तर अस्तु म्हणा. हा, अहम दुःखितः अस्तु, ठीक आहे राहा, दुःखी राहा. वाक्य काय म्हणावं लागेल सर मग. हा, मग बाकी शब्द वापरा. मग तुम्हाला जर त्याला राग येऊ द्यायचा नसेल, आता एखाद्याने जर म्हटलं की बा मी दुःखी आहे आणि तुम्ही जर त्याला म्हटलं ठीक आहे, तर मग त्याला तर राग येणारच ना, की बा मी दुःखी आहे म्हणतो आणि हा मला ठीक आहे म्हणतो. ठीक आहे म्हटलं तरी रागात येणार, असतो म्हटलं तरी रागात येणार. मग काय म्हणावं लागेल त्याला? सांत्वन करा. काय शब्द असेल मग त्याला? सांत्वना करता कृपया दुःखम न करोतु, शांतः भवतु. तर अस्तु का मतलब ओके होता है ना? ओके नहीं, अस्तु का मतलब ओके नहीं होता है. ओके जैसा हम उसको इस्तेमाल कर सकते हैं. अस्तु का मतलब ओके नहीं होता है, लेकिन हम ओके जैसा इस्तेमाल कर सकते हैं. असो, मराठीमध्ये हा शब्द असो. ठीक आहे. महाराजांचा विजय असो. विजय अस्तु. विजय अस्तु. चला, म्हणजे चांगल्यासाठी अस्तु वापरायचा शब्द बरोबर. तसं नाही आहे, चांगल्यासाठी अस्तु असं वापरायचं नाही आहे. तुम्हाला जे असावं असं वाटते त्याकरता अस्तु. आता तुम्हाला जर एखादा दुःखी असावा असं वाटत असेल तर अस्तु दुःखी भव. एखाद्याला तुम्हाला आनंदी असावा असं वाटत असेल तर त्याला म्हणा अस्तु भवान, आनंदी भवा. म्हणजे आपल्या भावनेवर अवलंबून. हो, बिलकुल, एक्झॅक्टली. अरे आपण ओके हा शब्द सुद्धा तसा वापरतो ना.
जर एखाद्याला आपल्याला असं म्हणत असेल, एखाद्याबद्दल आपल्याला असं वाटत असेल की नाही ठीक आहे याने दुःखीच राहावे, ओके यू बी सॅड नाऊ, ओके यू बी अँग्री ऑन मी. आपण ओके हा शब्द पण आपण त्याच पद्धतीने वापरतोय ना. चला अस्तु, आपण आता पुढे जाऊया. अस्तु, चला पुढे. चिंता मास्तू नाही म्हणता येणार ना, चिंता. अरे त्यामध्ये सुद्धा अस्तु आहे, त्यामध्ये सुद्धा अस्तु आहेच बघा. चिंता, हे सांगतो तुम्हाला, चिंता मा अस्तु, मा प्लस अस्तु मास्तु असं आहे ते. चिंता म्हणजे चिंता, आणि चिंता अस्तु म्हणजे चिंता असावी, चिंतेने असावे. आणि मा म्हणजे नाही, चिंतेने नाही असावे, आणि चिंतेने नाही असावे म्हणजे चिंतेने नसावे असा अर्थ होतो. चला आता काही ठिकाणांची नावं आहेत, हे आपण आज पाहून घेऊया आणि त्यावरचे वाक्य आपल्याला उद्या घ्यावे लागतील. तर काय आहेत हे ठिकाणं? तर आधी आहे विद्यालय, विद्यालय म्हणजे शाळा. त्यानंतर आहे ग्रंथालय, ग्रंथालयाला मराठीत ग्रंथालय म्हणतात आणि इंग्रजीमध्ये लाइब्रेरी म्हणतात, और हिंदी में भी हम इसको ग्रंथालय कह सकते हैं. लेकिन हिंदी में जो प्रचलित शब्द है वो पुस्तकालय, यह हिंदी भाषा में प्रचलित शब्द है. हालांकि मराठी में भी हम पुस्तकालय कह सकते हैं. बघा मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये ग्रंथालय आणि पुस्तकालय हे दोन्हीही शब्द मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आहेत. पण मराठीमध्ये ग्रंथालय हा शब्द जास्त रुळलेला आहे आणि हिंदीमध्ये पुस्तकालय हा शब्द जास्त रुळलेला आहे. आणि या दोघांनाही, ग्रंथालय आणि पुस्तकालय या दोघांनाही हटवून आता मराठी लोक आणि हिंदी लोक सर्रास लायब्ररी म्हणत आहेत. ठीक आहे. चला, देवालय म्हणजे मंदिर, कार्यालय हिंदी में इसको दफ्तर कहते हैं, अंग्रेजी में इसको ऑफिस कहते हैं, मराठीत याला कार्यालयच म्हणतात. पुढे आहे आपण, आपण म्हणजे दुकान. रेल स्थानकम रेल्वे स्टेशन. चित्रमंदिरम, चित्रमंदिरम सिनेमा थिएटर. बघा मी शनिवारी सिनेमा थिएटरला चित्रमंदिरात गेलो होतो. तिथे भगवान नृसिंह आलेले आहेत. त्या भगवान नृसिंहांचं दर्शन आम्ही काल घेतलं शनिवारी. त्यानंतर उद्यानम, उद्यानम म्हणजे बगीचा. याकरता आणखी एक शब्द आहे उपवनम. हा एक शब्द, नृसिंह महाराजचा पिक्चर पाहिला ना? हा तेच 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 तेच. नाही मी म्हणजे खरं तर त्या चित्रपटावर 13 वर्षाच्या खालील मुलांना पाहण्यास त्या चित्रपटामध्ये बंदी आहे, कारण की त्यामध्ये फार क्रौर्य आहे. नृसिंहाचा अवतारच हा क्रूर अवतार मानला जातो ना. पण मी एवढा मोठा 32 वर्षाचा असूनही मला सुद्धा भीतीने थरथरी सुटली होती. एवढं हो नाही सर, एवढा काही भीती वाटण्यासारखा नव्हता. मी पण पाहिला पिक्चर तो. बघा मी कोमल मनाचा मनुष्य आहे. बरोबर 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 अगदी बरोबर. कारण आम्ही ना भागवतात ऐकले होते ना गोष्टी, म्हणून त्यामुळे काही तेवढं वाटलं नाही, बाकी काही नाही. नाही अहो, भागवत पुराण या सर्वांमध्ये मी पण ऐकलेलं आहे. पण मग कसं माहिती आहे का, भीती वाटणे, भीती ही कल्पना व्यक्ती सापेक्ष आहे. बरोबर. हा भीती वाटतो, भीती वाटतो. करेक्ट 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 आहे, फॉरम करेक्ट आहे. बर. प्रदर्शिनी, प्रदर्शिनी म्युझियम, म्युझियम. चला तर
हे एवढे शब्द आपण शिकलो. काय म्हणतात मग? कशाला? प्रदर्शनच म्हणतात का? प्रदर्शनी, चित्र प्रदर्शनी, पुस्तक प्रदर्शनी, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शनीच म्हणतो आपण. एक्झिबिशन ना उसको बोलते हैं, एक्झिबिशन. एक्झिबिशन होता है. हां, एक्झिबिशन, एक्झिबिशन, एक्झिबिशन म्हणता येईल एक्झिबिशन. आपल्या इंग्लिशमध्ये एक्झिबिशन. बरोबर. तर आता यावर आधारित काही वाक्याखाली अभ्यास आहे, पण तेवढा अभ्यास आपल्या आजच्या वेळेमध्ये होणार नाही. तर त्यामुळे आपण खालच्या हे जे वाक्य आहेत या वाक्यांचा अभ्यास आपण उद्या करूया. त्याऐवजी जो 1 मिनिट उरला आहे त्यामध्ये आणखी कुणाला काही ठिकाणांचे नावं जर सांगता येत असतील तर त्यांनी सांगावं. उदाहरणार्थ मी एक सांगतो, भोजनालयः, मम प्रियम स्थानम भोजनालयः. असं आणखी काही ठिकाणांचे नावं तुम्हाला आठवत असतील तर सांगा. आठवत नसतील तर बनवून सांगा. काय काय? हां, उपाहारगृह. ऐका ऐका, उपहारगृह म्हणजे गिफ्ट सेंटर आणि उपाहार उपाहार म्हणजे हॉटेल, नाश्ता कारण म्हणजे स्नॅक सेंटर. रेल्वे स्थानक. ठीक आहे. हां, रेल्वे स्थानक चालेल. विमानतळाला काय म्हणतात? बस स्थानक नाही, विमानस्थान. विमानपत्तनम, विमानपत्तन हा शब्द आहे. विमानपत्तनम किंवा तुम्ही विमानस्थानकम हाही शब्द वापरला तरीही चालेल. बस स्टँड करता बसला आपण संस्कृतमध्ये लोकयान असं म्हणतो. लोकयान. तर लोकयान स्थानकम, बस स्टेशन, बस स्टँड. रेल्वे स्टेशनला? हा, रेल्वे स्टेशनला काय म्हणतात मग? हे 6 नंबरचं चित्र. रेल स्थानक. चला, तर आता शेवटचे 5 मिनिटं उरले आहेत. या 5 मिनिटांमध्ये कुणाला काही विशेष प्रश्न असतील तर मला विचारा. तर हे वाक्य पूर्ण याच्या असेच होतील का? मम मित्र विद्यालय गच्छती सारखे असे वाक्य होतील का याचे? आता वाक्य कसे होतील बघा बघा बघा. वाक्य कसे होतील हा विषय आपला उद्याचा आहे. आता तेवढा वेळ नाही म्हणून आउट ऑफ द क्वेश्चन है. हाँ, तर एक मिनट, मेरा एक आउट ऑफ द यार परिचय का क्वेश्चन है मेरा, तो मैं पूछ सकती हूँ क्या? परिचय का क्वेश्चन यहाँ पे पूछो. अभी आखिरी समय है तो तुम पूछ सकते हो. हाँ, सर आपने वो तम का बोला था ना मुझे 26 का, तो हम लोग बोले 26 का. तो अगर दिन हुआ तो तम हुआ. अगर हम बोले अष्टमी मतलब अष्टमी तमी आएगा, मतलब स्त्रीलिंग में आएगा वो तमी, मतलब 8वीं कक्षा बोलते हैं. हिंदी में बोला 8वीं कक्षा, तो अष्टमी कक्षा तो तमी जो हुआ वो स्त्रीलिंग में आएगा, और तमक जो हुआ वो नपुंसक लेंगे. 8वां वृक्ष नपुंसक लेंगे, 8वां गृह तो तमम गृह में आएगा. ऐसा है ना? सुनो, ये है ना एक स्वतंत्र टॉपिक का विषय है. ये एक आने वाला है आप लोगों को सेपरेट टॉपिक, तो उसमें वो पूरा क्लियर हो जाएगा. ओके. क्योंकि एक दो सेंटेंस में इसको मैं क्लियर नहीं कर सकता. ठीक है, और किसी का कोई प्रश्न? आप सभी के लिए एक जानकारी दे रहा हूं. आप सभी लोग जो यहाँ पर सम्मिलित हैं, सभी लोग हमारी प्रवेश परिचय या फिर पत्र द्वारा संस्कृतम में सम्मिलित है. तो इस वर्ष पत्र द्वारा संस्कृतम की परीक्षा 7 सितंबर के दिन होने वाली है, रविवार को 7 सितंबर. ठीक है सर. हाँ, चला. पूर्ण होईल ना? कसला सिलेबस? नाही ना? नाही, आपल्या अभ्यास वर्गाची परीक्षा नाही होणार आहे. परीक्षा फक्त पत्रद्वारा संस्कृतमची होईल. हो, भाषा प्रवेशची सांगता मी तेच विचारतोय. तर भाषा प्रवेशात 24 ऑगस्टला होणार ना? ऑगस्ट मध्ये
महिन्यातली शेवटचा रविवार होता ना, म्हणून विचारलं. त्या दिवशी महालक्ष्मी आहेत. बरोबर आहे. 24 तारखेला 31 तारखेला आहे. म्हणजे त्या महालक्ष्म्यांची गडबड आहे ना, त्यामुळे आपण ते पुढच्या आठवड्यात घेतली, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 7 सप्टेंबरला. मला असं विचारायचं होतं की आपला सिलेबस होईल का पूर्ण तोपर्यंत? पत्रद्वारा संस्कृतमचा प्रवेश आणि शिक्षाचा सिलेबस जवळपास झालेला आहे. फक्त परिचयचा सिलेबस थोडा राहिलेला आहे आणि आता त्याला 1 महिना वेळ आहे, तर 1 महिन्यात तो पूर्णपणे होऊन जाईल. आपला चिंता नका करू. आपला वर्ग शांतपणे, अभ्यास वर्गाची परीक्षाच नाही आहे. अभ्यास वर्ग हा आपण संस्कृत हा बिना परीक्षेचा शिकत आहोत. हा फक्त अभ्यासाकरिता आहे. अभ्यास परीक्षा वर्ग नाही, अभ्यास वर्ग. पण याचा खूप फायदा होतो सर. फायदा होतो आहे म्हणून तर वर्ग घेतो आपण, आणि ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला फायदा होतो आहे. हे जाणून मला खरंच छान वाटलं. कारण की हा बेस आहे. एकदम चांगला आहे सर. म्हणजे तुम्ही हे किंवा काय म्हणतो संस्कृत भारतीने किंवा हे जे पॅटर्न ठरवलं असेल ते हे एकदम चांगलं ठरवलं आहे. तुमच्या या सगळ्या गोष्टीचा बराच फायदा. धन्यवाद. मला बरं वाटतंय की हा आपण जे करत आहोत याचा काहीतरी कुठेतरी फायदा होतो आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. अजून एक सांगायचं म्हटलं तर तुम्ही खूप छान शिकवता. तर याच्या आधी पण आम्ही संभाषण वर्ग केलेला आहे, पण तो काही तेवढा समजलेला नाही आम्हाला. नाही, म्हणजे आमच्या भाषेत असं वाटतंय. तुम्ही साफ चुकीचं बोलत आहात. तुमच्या बोलण्याशी मी स्पष्टपणे असहमत आहे. कारण असं आहे की ऐका माझं बोलणं संपू द्या. तुमच्या बोलण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे, आणि असहमतीचं कारण असं आहे की समोर जर 50 विद्यार्थी असले तर 50 विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि शिक्षक मात्र एकाच प्रकारचा असतो. मग त्या एका शिक्षकाचं शिकवणं त्या 50 पैकी 10 मुलांना सूट होतं, 10 मुलांच्या डोक्याच्या वरून जातं, 10 मुलांना थोडं समजतं, आणि 10 मुलं उरलेले जे आहेत ते बिचारे असेच कुठेतरी घरंगळत राहतात. आणि तुम्ही जे म्हणलं आहात की बा माझं शिकवणं तुम्हाला व्यवस्थित समजते, तर तुम्ही त्या 10 पैकी आहात की ज्यांना माझं शिकवणं समजते आहे. पण सर एक बोलते मी आता आपल्या वेळच्यावरूनच, आपल्या वर्गामध्ये आम्हाला तर असं वाटत नाही की कुणालाही समजत नाही. बरोबर? हे तुमचं वैयक्तिक मत आहे. असो, आम्ही तुमच्या मताला बिलकुल पॉइंट क्लिअर होऊन जातात सर. धन्यवाद. शब्दाचा अर्थ सांगतात. त्याच्यामुळे आमचं कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जातो. कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. बरोबर आहे सर. ते थोडंशी विभक्तीचं असं जर घेतलं तर आम्हाला विभक्ती लवकर येते मला वाटतं. ठीक आहे, आपण आपल्याला जेवढं शक्य होईल जे करता येईल ते सर्व आपण करूया. आता 9 वाजलेले आहेत. आता एक भगवद्गीतेचा वर्ग सुरू होईल. त्याकरता आपण आता शांतिमंत्राने आपल्या आजचा वर्ग थांबवू, आणि आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. पुनर्मिलामः. शुभरात्री. सा नि ध नि ध म ग म ध म ध नि ध नि सा ग म ग सा नि ध नि ध म ग म नि ध म ग.